गुड मॉर्निंग मित्रांनो, परत एकदा नवीन सकाळमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा पक्ष्यांचा किलबिलाट कसं किती भारी आवाज येतोय. तर आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज पाहूया गुढीपाडव्याच्या दिवशी काय काय होते तर तुम्हाला दाखवतो, चला. आणि सगळं आवरून आम्ही गुढी उभारली होती आणि नवीन वर्षाचं स्वागत केलं होतं. त्यानंतर जेवणची तयारी, आजीच्या हाताने स्वयंपाक. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झालेली होती. गूळ एकदम बारीक करण्याचा प्रयत्न इथं चालू होता, कारण त्याचा बनवायचा होता पाक. तो पाक कशासाठी तर मालचांसाठी बनवायचा होता. त्यानंतर दिवसभराचे काम करायचे होते. मग बसलो ट्रॅक्टरवर, आणायची होती केनी. चला तर मग भावासोबत चाललो होतो केनी घेऊन घरी. घराची मागची जागा सपाट केल्यानंतर पप्पा गेले होते खालच्या वावरामध्ये सपाट करायला. उद्याच्या कार्यक्रमाच्या स्वयंपाकासाठी इथं सगळ्यांचा हातभार लागत होता. सरपण गोळा करण्यामध्ये हे बघा असे मोठे मोठे लाकडं आणून आम्ही ठेवलेले होते. आणि हा आहे मामाचा मुलगा, एकदम मस्ती करणार आहे. एकदम मस्तीमध्ये त्याच्या मस्तीमध्ये चालू होतं त्याचं खेळणं. त्यानंतर इथं आले होते मंडपवाले, ज्यांचं सामान आलेलं होतं सगळं मंडप बांधण्यासाठी. आणि मंडप बांधण्याची प्रिपरेशन त्यांची चालू झाली होती. आणि सूर्य मावळणारा सीन कसा मिस करू शकतो मित्रांनो, तुम्हाला दाखवल्याशिवाय तर मी राहतच नाही. असा ब्युटिफुलचा सीन सूर्यास्ताच्या टायमाला झालेला होता. आणि सूर्य मावळण्याच्या टायमापर्यंत इथं मंडपचं पूर्ण सेटअप रेडी झालेला होता. त्यानंतर मी आणि आजी गेलो होतो आत्याच्या घरी भाजीपाला आणायला. त्यांच्या शेतामध्ये भाजीपाला होता, तर त्यांच्या शेतामधूनच आणायला गेलो होतो. हे बघा मेथीची भाजी आणायची होती, कोथिंबीर आणायची होती, ते उपडण्यासाठी गेलो होतो. आणि घरी आल्यानंतर पाहत होतं काय इथं मालचांचं प्रिपरेशन झालेलं होतं आणि मालचे तयार करण्याची प्रोसेस इथं चालू झालेली होती. फायनली मित्रांनो मालचे काढून झालेले आहे. तर उद्याच्या कार्यक्रमामध्ये भेटूया आणि इथंच आपण व्लॉग एंड करूया. चला तर मित्रांनो, बाय बाय, टेक केअर.